नमस्कार मित्रांनो, आपण कुंभे स्टॉपवरती आलेलो आहोत. कुंभे स्टॉपवरून थोड्याशा अंतरावरती 5 सेकंदावरती आपल्याला स्वामी मानेश्वर ट्रॅव्हल्स ही एक एजन्सी दिसत आहे. जिथं मुंबईला जाण्यासाठी, बाहेरगावी जाण्यासाठी आपल्याला इथून बसेस भेटतात आणि जे बसेसचं संपूर्ण जे ट्रॅव्हल्स एजन्सी आहे ती रुपेश नारकर हे सर्व सांभाळत आहेत आणि जवळजवळ खूप वर्ष झाली या फील्डमध्ये ते आहेत. तर आपण थोडीशी त्यांच्याशी गप्पागोष्टी करूया आणि जाणून घेऊया की ही ट्रॅव्हल्स एजन्सी केव्हापासून आहे आणि कुठे कुठे जाण्यासाठी आपल्याला याचा यूज होणार आहे. ठीक आहे. तरी तुम्ही बाकीचं बाजूला बघाल तर बाकीचं त्यांचं वॉशिंग सेंटर पण आहे या साईडला. म्हणजे जर गाडी खराब झाली किंवा धुवायची असेल किंवा रिपेअरिंग काय करायची असेल तर इथल्या इथं ते करून देतात. ओके. तर आपण जाऊन भेटूया त्यांना, थोडंसं विचारपूस करूया आणि पाहूया काय काय नवीन माहिती भेटते काय ती. चला. प्रकाश मानेश्वरी हे त्यांचं शॉप आहे. शॉप टाईपमध्येच आहे. एक एजन्सी टाईपमध्ये त्यांनी सर्व हे बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता बाजूला 2 गाड्या आहेत. या आम्ही जरा साईडला घरी जाऊन त्यांनी सर्व्हिस सेंटरसाठी घरी केलेलं जाऊन आहे आणि त्या आणून साईडला ठेवलेलं बुकिंग बरं. वगैरे तुझा असतात दिलेला बाकी ते करतात ते. पैसे ठीक आहे. बिसे सगळ्या दिले तर आपण त्यांच्याशी गप्पा गोष्टी मारू, थोडंसं विचारपूस करू आणि इथून ज्या ट्रॅव्हल्स निघतात त्या कुठल्या कुठल्या मार्गाने जातात, कुठे जातात, मुंबईला त्यांचं ट्रॅव्हल्स एजन्सीचं कसं काय मतलब स्वतः बिझनेस ते करतायत त्याबद्दल आपण थोडं जाणून घेणार आहोत. ठीक आहे. सांगते व्हिडिओ नमस्कार. बसा. ते आहेत रुपेश नारकर, जे या ट्रॅव्हल्स एजन्सीचे मालक आहेत. आपण थेट त्यांनाच विचारू की आपण हा बिझनेस स्टार्ट केला केव्हापासून, म्हणजे ही सुरुवात केली. 2008 सालीपासून आम्ही मानेश्वर ट्रॅव्हल्स, श्री मानेश्वर कृपा ट्रॅव्हल्स या नावाने अविरत आता चाललेला आहे आमचा हा धंदा त्या मानेश्वराच्या कृपेने. ओके. त्याच्यानंतर सर्व्हिस सेंटर मी ओम स्वामी मानेश्वर या नावाने 3.5-4 वर्ष झाली आता. 3.5-4 वर्ष झाली. आणि कसं काय, म्हणजे आता तुमचा ट्रॅव्हल्सचा जो व्यवसाय आहे यामध्ये तुम्ही मुंबई ते फक्त कोकण असं आहे ट्रॅव्हल्स? होय, देवगड बापार्डे टू विरार, मुंबई विरार, म्हणजे वाशी, भांडूप, परेल, बोरिवली, विरार असा आमचा रूट आहे. ओके. आणि हे टीम वर्कने चाललेला हा व्यवसाय. हा एकट्याचा रुपेश नारकर किंवा अमुक पॅसिफिक नावाने चालत नाही. हा सगळ्या एजंट लोक आणि काम करणारे तसेच आमच्यासारखे चार्ट ऑपरेटर या सगळ्यांच्या प्रयत्नाने हा जो धंदा आता व्यवस्थितपणे चाललेला आहे, सुरळीतपणे चाललेला आहे. ओके. ओके. चांगली गोष्ट आहे, कारण बघू शकता तुम्ही कोकणात राहणारा एक साधा मुलगा. मी जवळजवळ म्हणजे लहानपणापासून बघतोय, आमच्यामध्येच आम्ही एकत्र खेळलेले आहे. पण आज ते स्वतःच्या पायावरती उभे आहेत आणि हेच एक वैशिष्ट्य असतं की कोकणामध्ये राहून तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहतात. आजकाल बघितलं तर कोकणातील बहुतांश जो तरुण वर्ग आहे मुंबईकडे रवाना होतोय. पण एक खरोखर चांगलं उदाहरण आपण इथं बघतोय की स्वतःच्या पायावर उभं राहून एक मोठा असा एक व्यवसाय त्याने इथं उभा केलेला आहे. मी एक विचारू शकतो रुपेशजी की इथून जे ट्रॅव्हल्स वगैरे मुंबईला जातात सध्या सीझनला हे चालतं की पूर्ण कंटिन्यू? कंटिन्यू 12 महिने चालू आहेत. सीझनला थोडासा रेट वाढतो. त्याचा रेट वाढण्याचं कारण सुद्धा तसंच आहे की आपण लोकांची तक्रारी असतात की सीझनला लक्झरीचा रेट डबल करतात, बाकी स्लॅक सीझनला त्यांना तेवढ्या पैशात परवडतं. पण ऍक्च्युली तसा विषय नसतो. सीझनला परवडण्यापेक्षा स्लॅक सीझनलाच गाड्या परवडतात, कारण दोन्ही बाजूने थोडा थोडा भारमान असतो. एकूण जर 50 सीटा पकडल्या तर किमान 35 सीटा झाल्या तर 35 सीटा इकडून गावावरून मुंबईवरून 35 म्हणजे 70 सीटा आपल्याकडे होतात. मुंबईवरून सीझनला जर असेल तर मुंबईवरून जर एकाच बाजूने झालं तर एका बाजूने टोटल गाडी खाली असते आणि त्या खाली असलेल्या गाडीचा डिझेलचा खर्च किंवा इतर खर्च तो तसाच असतो. म्हणून सीझनला आम्हाला गाडी ऍक्च्युली परवडतच नाही, कारण एका बाजूने समजा आता आम्ही 1,000 रुपये तिकीट लावली तर आम्हाला होणार जास्तीत जास्त एका बाजूनेच लोड असतो. म्हणजे 50 सीटची गाडी आमची काय फुल 50 होत नाहीत, कधी कधी ते 40 असतात, कधी कधी 35 असतात. म्हणजे जमते मुला त्या गाड्या आमच्या. आणि गावावरून तर आता गणपती इकडे बसणार आहेत म्हटल्यानंतर इकडून मुंबईला कोण जाणारच नाही, बरोबर, मुंबईवरूनच इकडे येणार. म्हणजे 35 सीटा असल्या तरी सुद्धा आम्हाला त्या 35 घेऊन यायला लागतात असं. म्हणजे त्यामुळे
ऍक्च्युली लोकांचा असा गैरसमज आहे की सीझनला ज्या 800-600 रुपयात 700 रुपयात जाणाऱ्या गाड्या चे तिकीट असतात त्या सीझनला ते डबल करतात. हा. डबल करतात त्याचं कारण हे आहे की ते लोकांनी समजून घ्यायचं आणि त्यांच्यामुळेच अजूनपर्यंत त्यांच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच या गाड्या चालू आहेत. नाही तर गाड्या लक्झरियस अशा आता ॲक्च्युली मायनसमध्ये आलेल्या आहेत. ओके ओके ओके. म्हणजे तुम्ही बघू शकता की असं पण आहे की थोडंसं अपडाऊन होत असतं धंद्यामध्ये, तरीही खरोखर तुम्ही चांगला व्यवसाय हे करताय. नक्की. तर मी एक शेवटचा प्रश्न इथे विचारेन, कॉम्पिटिशनसाठी काय म्हणजे बोलता कॉम्पिटिशनचं काय नाही, आता काय कॉम्पिटिशन प्रत्येक धंद्यात झालंच आहे. असते. बरोबर, बरोबर. त्यामुळे ह्या धंद्यात जास्त दिवस जो जास्त काढेल त्याचा धंदा असा एक हे आहे. कॉम्पिटिशन असणारच आहे, पण लोकांना काय जास्त वर्ष सर्व्हिस जो करतो त्याच्याकडे नक्की लोक येतात. नक्की लोक त्यामुळे वेगळं असं काय नाही, लोकांना सेवा द्यायची. बरोबर. त्यांच्या काय मागण्या ज्या आपल्याला जमणाऱ्या आहेत त्या आपण हे करतो. टायमिंग वगैरे मॅच करायचा. त्याने जर सांगितलं आम्हाला फार लवकर होते सकाळी, तर जरा टाइमपास करत यायला लागतं. त्याने सांगितलं जर उशीर होतो तर जरा लवकर जायला, म्हणजे ते त्यांच्या ह्याप्रमाणे कलेने घ्यावं लागतं. म्हणजे पॅसेंजरच्या सवडीने ते हे चांगलं काम करतात आणि खरोखरच खूप असा चांगला बिझनेस तुम्ही इथं करताय. आणि वाडीतील लोकांमध्ये, पंचकृषीतील लोकांमध्ये जे आवड निर्माण केली आहे तुम्ही, मुंबई टू कोकण, कोकण टू मुंबई, विरार, म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये ते खरोखर चांगलं आहे. आणि मी तुम्हाला चांगल्या शुभेच्छा देतो. पुढेही व्यवस्थितरित्या हा तुमचा व्यवसाय चालू राहून दे. आणि खरोखर आमच्या कोकणी भाषा या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर आवडलं तर चॅनलला कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.